नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. नेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटनेची बातमी समोर येते. काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यती एअरलाइन्स ATR 72 विमान अपघातग्रस्त झालंय. या विमानामध्ये एकूण 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झालाय. मृतांमध्ये 5 भारतीय आणि 4 रशियन प्रवाशांचाही समावेश आहे. विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आल्यामुळे बचाव कार्य करताना अडचणी येत आहेत. हवामान खराब असताना सुद्धा यती एअरलाइन्सच्या या ATR 72 विमानानं उड्डाण केल्याचं समोर आलेलं आहे. पायलट कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पोखरा इथल्या सेतीखोच इथं हे विमान कोसळलंय. त्यानंतर हे विमान अपघातग्रस्त झालं. आग लागली विमानाला. पोखरा विमानतळ हे डोंगरानं वेढलेलं आहे आणि त्यातच हवामान खराब असल्यामुळे लँडिंग करताना अडचणी आल्या आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. नेपाळच्या पोखरामध्ये हे विमान कोसळलेलं आहे. विमानातल्या सगळ्या 68 प्रवाशांचा अपघातात मृत्यू झालेला आहे. 4 क्रू मेंबर्सचा देखील मृत्यू झालेला आहे. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं. सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. खूप मोठी दुर्घटना नेपाळच्या पोखरा इथं घडलेली आहे आणि 72 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. सर, काय नेमकी या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? अर्थात अशा प्रकारची दुर्घटना होणं हे खरोखरच वाईट आहे आणि यामध्ये 5 भारतीय सुद्धा गेलेले आहेत. ही सुद्धा अत्यंत वाईट बातमी आहे. परंतु असं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की नेपाळ जो आहे तो सगळा डोंगराळ भाग आहे आणि जसं आपण आता बातम्यांमध्ये सांगितलं होतं की पोखराचं विमानतळ तो सुद्धा आजूबाजूला डोंगर आहेत. आणि एवढंच नाही तर सध्या आपल्याला कल्पना असेल की गेल्या काही दिवसापासून आपल्या नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतामध्ये धुकेचं मोठी चादर पसरलेली आहे. ज्यामुळे आपल्याला आठवत असेल की आपली अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती, ट्रेन्स रद्द करण्यात आल्या होत्या आणि या धुक्यांमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट्स पण झालेले आहेत. यामध्ये शेकडो माणसांचा मृत्यू तर केवळ कानपूरमध्येच झालेला आहे. तर अशा खराब हवामानाच्या वेळेला जर आपण विमान उडवत असू तर नक्कीच हे धोकेदायक असतं आणि ते तसं झालं असावं. आता महत्वाचं असं आहे की जिथे हे विमान उतरलं ती जागा पोखरा आहे. तिथलं जे विमानतळ आहे ते चीननी बांधलेलं आहे. ज्यावेळेला खराब हवामानाच्या वेळेला विमान उतरवलं जातं तर त्यामध्ये रिस्क म्हणजे धोका हा मोठा असतो आणि अशा प्रकारची विमानं उतरवायला फक्त अशाच विमानतळावरती उतरवता येतं की जिथे नाईट लँडिंग फॅसिलिटी असते. म्हणजे रात्रीच्या वेळेला किंवा ज्या वेळेला कमी दिसतं त्यावेळेला आपण विमान उतरू शकतो. त्याला इंग्लिशमध्ये इन्स्ट्रुमेंट लँडिंग असं सुद्धा म्हटलं जातं की इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने आपल्याला विमानतळ नीट दिसत नाहीये परंतु इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने आपण विमान उतरवतो. परंतु तसं झालं नाही. विमानाला अपघात झाला. याचाच अर्थ असा आहे की या विमानतळावरती असलेली इन्स्ट्रुमेंट लँडिंग फॅसिलिटी ही ठीक काम करत नव्हती किंवा त्यांनी धोका दिला. तर ही नेमकं कशामुळे विमानाचा अपघात झाला याची चौकशी व्हावी आणि ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त केल्या जाव्या. परंतु एवढं नक्की महत्वाचं की चीन जी जी कामं करते ती अतिशय सबस्टँडर्ड म्हणजे खालच्या दर्जाची असतात आणि यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे अपघात झालेले आहेत. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे चीननी जी लस बनवली करोना किंवा COVID-19 करता ती अतिशय अनसक्सेसफुल झालेली आहे आणि हजारो चीनी नागरिक यामध्ये मारले गेले आहेत. तर या पैलूचा नक्कीच विचार केला जावा. बरं सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. विमानातल्या 72 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय. यामध्ये 4 भारतीय प्रवासी देखील आहेत अशी देखील माहिती समोर येते. या अपघातासंदर्भातली आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, भीषण अशी ही दुर्घटना आहे. 68 प्रवासी, 4 क्रू मेंबर्स अशा 72 जणांचा मृत्यू झाल्याचं आता समजतंय. प्रशांत, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? काठमांडू वरून पोखऱ्यासाठी उडालेले विमान हे सकाळी 10:30 वाजता उडालं होतं पण ते पोखराला उतरण्याच्या पूर्वीच अपघातग्रस्त झालं आणि त्यामुळे त्या संपूर्ण पर्वतीय भागांमध्ये त्याचे विमानाचे अवशेष
पसरलेले आहेत. या विमानामध्ये ज्या पद्धतीने माहिती आपण दिली त्यामध्ये 53 नेपाळी होते, 5 भारतीय होते, 4 रशियन नागरिक होते, 1 आयरिश नागरिक होता, 2 कोरियन नागरिक होते, 1 अर्जेंटियन आणि 1 फ्रेंच नागरिक होते अशी माहिती पुढे आली आहे. याशिवाय 2 यामध्ये बालक देखील असल्याची माहिती या घडीला पुढे आली आहे. ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. याचमुळे नेपाळचे पंतप्रधान जे आहे प्रचंड हे देखील काठमांडू एअरपोर्टला पोहोचलेले आहेत आणि तिथून त्यांनी पूर्ण माहिती घेत आहे की कशा पद्धतीचं बचाव कार्य सुरू आहे, काय घटना घडलेल्या आहे. आणि ज्या पद्धतीनं नेपाळी मीडियाच्या वतीने जी माहिती मिळते की पोखरला उतरण्याच्या पूर्वीच हे विमानाला आग लागली होती. त्यामुळे हवामान किंवा खराब वातावरणामुळे लँडिंग होऊ शकलं नाही असं म्हणता येणार नाही, असंही नेपाळी मीडियाने म्हटलं आहे. प्रशांत, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. काठमांडूहून पोखरा इथं प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या यती एअरलाइन्सच्या ANC ATR 72 विमानाच्या अपघातानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे काठमांडूमधल्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेले आहेत. पंतप्रधान प्रचंड यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या अपघातात 53 नेपाळी प्रवाशांचा मृत्यू झालाय. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा कॉल हा थेट बेळगाव तुरुंगातनं आल्याचं समोर आलेलं आहे. हा कॉल तुरुंगातल्या एका सराईत गँगस्टरनं केला असून तुरुंगातूनच त्यानं हा कॉल केल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. गडकरींना धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचं नाव जयेश पुजारी असं असून तो हत्या प्रकरणी बेळगाव जेलमध्ये कैदेत आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकीमागे एकटा जयेश पुजारी आहे की त्याची टोळी आहे की यामागे अंडरवर्ल्डचं काही मोठं कनेक्शन आहे याचा सध्या तपास पोलीस करतायत. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीनं बेळगावला दाखल झालेली आहे. हिंडलगा कारागृहात ते जयेश पुजारीची चौकशी करण्यासाठी कारागृहामध्ये पोहोचलेले आहेत. यानंतरची बातमी औरंगाबादमधली आहे. औरंगाबादमध्ये पोलिसांना शर्मेनं मान खाली घालायची वेळ आलेली आहे. ACP लेव्हलच्या एका अधिकाऱ्यानंच मद्यधुंद अवस्थेत सर्वसामान्य नागरिकाच्या घरात घुसून महिला पुरुषांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव विशाल धुमे आहे आणि हा अधिकारी औरंगाबाद शहर पोलीस गुन्हे शाखेचा ACP आहे. कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण करतानाचं CCTV फुटेज आता न्यूज 18 लोकमतकडे आलेलं आहे. या प्रकरणामध्ये कुटुंबातल्या सदस्य अधिकाऱ्याला हात जोडून परत जाण्याची विनंती करताना दिसतायत. CCTV फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसतंय. मात्र तरी सुद्धा हा अधिकारी महिला आणि पुरुषांना मारहाण करताना दिसतोय. रात्री मद्यधुंद अवस्थेत हा अधिकारी कुटुंबाचं बाथरूम जबरदस्तीनं वापरू द्या अशी मागणी करत होता. घरात महिला असल्यानं कुटुंबानं विरोध केला आणि त्यामुळे घरातल्या सर्वांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. शेवटी या कुटुंबानं पोलिसांना फोन करून कल्पना दिली आणि पोलिसांची गाडी त्या अधिकाऱ्याला घेऊन गेली. याच कुटुंबातल्या एका महिलेनं सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानं आता गुन्हा दाखल झालेला आहे. नागरिकांनी आता या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. यानंतरची बातमी उल्हासनगरमधली आहे. उल्हासनगरमध्ये 25 ते 30 गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे. तोडफोड करतानाची ही सगळी दृश्य जवळच्याच एका CCTV मध्ये कैद झालेली आहे. दरम्यान या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली आहे आणि या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गाड्यांची तोडफोड नेमकी कुणी केली, तोडफोड करण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मावळमधल्या प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावमध्ये साई पॅलेस या लॉजवर दरोडा टाकत रोकड लुटण्यात आली आहे. दरोडेखोरांनी एका कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वार देखील केलेत तर 3 कामगारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. साई पॅलेस लॉजवरील CCTV आणि DVR सह इतर सामानाची सुद्धा तोडफोड झाली आहे. लॉजचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. परंदवाडी शिरगाव पोलिसांनी 5 अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केलाय. पोलीस सध्या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. यानंतर राजकीय बातम्या बघूया. बीडच्या गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या अनुपस्थित असणार आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते.
बीड जिल्ह्यातल्या जाहीर कार्यक्रमात सलग दुसऱ्यांदा पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीसांच्या जाहीर कार्यक्रमात नसणार आहेत। महाराष्ट्रातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कार्यक्रम होतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोघी सुद्धा उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय। प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटलं पाहिजे। कोयता गँग असो की आणखी कोणी, त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे असं ठाम मत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी व्यक्त केलं। महिलांकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही त्यांनी दिलाय। अजित पवारांनी बारामतीमधल्या विकास कामांची पाहणी केली, यावेळेला ते बोलत होते। मला कुणी आमची महिला, आमची मुलगी, आमची माता फिरत असताना कुणी तिच्याकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये, तिला त्रास होता कामा नये, कुणी मुलांनी गुंडगिरी करता कामा नये, दहशत माजवता कामा नये। मध्ये पण असंच कुणीतरी काहीतरी फोडाफोडी केली, काहीतरी टाकाटाकी केली, ते तसलं चालणार नाही। ही गोष्ट एक कोण कोयता गँग आहे, कोण फैता गँग आहे, ते तसलं कोयता नाही, फैता नाही, हे अजिबात चालणार नाही। बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रम इथं स्वामी विवेकानंद जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो। यंदा स्वामी विवेकानंदांचा 160वा जन्मोत्सव सोहळा आश्रमात साजरा झाला। या सोहळ्याची भव्य महापंगतीनं सांगता झाली। तब्बल 2 लाख भाविकांना एकाच पंक्तीत महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं। राज्यभरातनं आलेल्या लाखो भाविकांना 3000 स्वयंसेवकांच्या मदतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या महापंगतीमध्ये भाविकांसाठी 151 क्विंटल गव्हाची पुरी आणि 105 क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आलेली होती। 2013 मध्ये या पंगतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा नोंद झाली होती। संपूर्ण देशभरामध्ये आज 75वा सेना दिवस साजरा करण्यात येतोय। सैन्य दिनाच्या निमित्तानं भारतीय लष्कराचं साहस, वीरता, शौर्य आणि त्यागाचं स्मरण केलं जातं। बंगळुरूमध्ये लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप वॉर मेमोरियल इथं पुष्पांजली अर्पण केली आणि त्यानंतर बंगळुरू परेड ग्राउंड इथं आर्मी डे परेडची मानवंदना स्वीकारली। या वर्षीच्या आर्मी डे परेडमध्ये आर्मी सर्व्हिस कॉर्प्समधील घोडेस्वार तुकडी आणि 5 रेजिमेंटल ब्रास बँडचा समावेश असलेल्या लष्करी बँडसह 8 मार्चिंग तुकड्यांचा समावेश होता। आर्मी डे परेडमध्ये ध्रुव आणि रुद्र या हेलिकॉप्टर्सनी फ्लाय पास्ट केलं। याशिवाय भारतीय लष्करातील K9 वज्र सेल्फ प्रोपेल्ड गन, पिनाका रॉकेट्स, T-90 टँक्स, BMP-2 इन्फंट्री फायटिंग व्हेकल, तुंगुस्का एअर डिफेन्स सिस्टीम, 155 मिलीमीटर बोफोर्स गन, लाईट स्ट्राईक व्हेकल्सद्वारे भारतीय सेनेचं सामर्थ्य उपस्थितांना पाहायला मिळालं। फील्ड मार्शल KM करियप्पा हे 15 जानेवारी 1949ला स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख झाले आणि म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो। दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते। मकर संक्रांती निमित्तानं उस्मानाबादमधील तुळजाभवानी देवीचं मंदिर रात्री 1 वाजल्यापासूनच दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय। संक्रांती निमित्तानं पूजा करण्यासाठी संध्याकाळी महिलांची मोठी गर्दी होते, त्यामुळे आज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय। संक्रांती निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिराचा गाभारा विविध फळांनी सजवण्यात आलाय। विठुरायाच्या दर्शनानं संक्रांतीची गोड सुरुवात करण्यासाठी भाविक पहाटेपासून गर्दी केली। बीडच्या पाटोदा इथल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस देखील सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यासाठी 6 ते 7 लाख भाविक गहिनी गडावरती येण्याची शक्यता असून तब्बल 500 क्विंटल महाप्रसाद बनवण्यात आलाय।
बीडच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीड दौरा देखील रद्द झालाय. तर सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. औरंगाबादच्या एसीपीवर मारहाणीचा आरोप करण्यात आला. या संदर्भात तक्रारीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. दारू पिऊन नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप एसीपी धुमेंवरती करण्यात आलाय. नाशिकमध्ये आगीच्या घटना वारंवार घडतायत. आता शहराच्या सुरक्षेसाठी नाशिक महापालिका अग्निशमन विभाग आग विझवणारा रोबोट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. मुंबईच्या धर्तीवर पालिका रोबोट खरेदी करणार आहे. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे वाशिमच्या शिरपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान वादग्रस्त स्टेटस टाकणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी शिरपूरच्या नागरिकांनी केली. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये बाळापूर भागात एका अज्ञात वाहनानं बाईकस्वार चिरडलं. या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. बाईकवर मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई दर्शनसाठी आलेल्या पर्यटकांना काही महिने गिरगाव चौपाटीवरती जाता येणार नाही. कोस्टल रोडच्या कामामुळे गिरगाव चौपाटी परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी पुढचं ध्येय आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याचं म्हटलंय. पुण्याचा काकासाहेब पवार तालमीत तयार झालेले हे दोन्ही मल्ल आहेत. सामना संपताच दोघे तालमीत परतले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय लष्कराचा आज 75वा स्थापना दिवस आहे. यंदा प्रथमच दिल्ली बाहेर म्हणजेच बेंगळुरूमध्ये लष्कर दिन साजरा होणार आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप सेंटरमध्ये परेडला सलामी देतील. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये काही तरुणांनी शस्त्र हातात नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तरुण शस्त्र हातात घेऊन रस्त्यावरती फिरत होते. पोलीस व्हिडिओच्या आधारे तपास करतायत. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान हाणामारी झाली. दोन संघातील खेळाडूंमध्ये सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. या हाणामारीत काही खेळाडू जखमी झाले. त्यानंतर मॅच रेफरीनं दोन्ही संघांना रेड कार्ड दाखवून स्पर्धेबाहेर केलं. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा आज मोठा उत्साह पाहायला मिळाला. मॅरेथॉनमधनं स्पर्धकांनी विविध सामाजिक संदेशही दिले. दिव्यांग स्पर्धकांनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेला होता. मोठ्या संख्येनं मुंबईकरांनी टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवला. मुंबई मॅरेथॉनचं हे यंदाचं 18वं वर्ष आहे. हर दिल मुंबई हे यंदाच्या मॅरेथॉनचं ब्रीदवाक्य आहे. मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रनमध्ये नागरिक वेगवेगळ्या विषयांवर संदेश देताना दिसून आले. काही महिला स्त्री पुरुष समानतेचा संदेश देताना पाहायला मिळाल्या. त्यांच्याशी या दरम्यान संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मॅरेथॉनमध्ये अनेक विषय असतात. जनजागृती सुद्धा केली जाते आणि तशीच जनजागृती करणारा एक ग्रुप या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. ऊर्जा नावाचा हा ग्रुप इथे महिलांच्या अधिकाराबद्दल आणि महिलांबद्दल जनजागृती करताना दिसतंय. आपण जाणून घेऊया. या तुम्ही सगळ्या महिलांनी मुलींनी इथे पार्टिसिपेट केलंय. काय तुमचा उद्देश आहे आज इथे पार्टिसिपेट करण्याचा? तर आम्ही ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो कारण आम्हाला समाजामध्ये आमची जागा जी आहे ती सांगायची आहे की आम्ही सगळ्या तरुणी ज्या आहोत त्या सुद्धा एक समतेसाठी समावेशसाठी आणि एक महत्त्वाकांक्षी दिशेने प्रवास करत आहोत. कारण आम्हाला नागरिक म्हणून देशाने समाजाने पाहावं आणि आमच्या हक्काच्या ज्या काही गोष्टी आहेत माणूस म्हणून त्या आम्हाला देण्यात आम्हाला मदत करतात. आपण पाहतोय की या सगळ्या जणी इथे सहभागी झाल्या. यांचं नाव ऊर्जा आहे आणि इथं जेवढे लोक पार्टिसिपेट आहेत त्यांना सगळ्यांना ऊर्जा देण्याचं काम या इथे नाचून भन्नाट नाचून करतायत. आपण बघतोय कुठेही त्यांच्यामध्ये लवलेश आपल्याला दिसत नाही. कुठेही कमतरता कुठली उणीव असल्याचं दिसत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुरुषांना तोडीस तोड नाही तर आम्हाला नागरिक म्हणून तुम्ही बघा. हा आमचा इथे येण्याचा आणि यात पार्टिसिपेट करण्याचा उद्देश होता. जो उद्देश आम्ही साध्य केला आणि ही ड्रीम रन आम्ही पूर्ण केलेली आहे. या सगळ्या मुली भन्नाट पद्धतीनं आनंद साजरा करतायत. त्यांनी मॅरेथॉन पूर्ण केली याचा. संदीप पवारचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत.
स्त्री पुरुष समानतेचा संदेश देत या सगळ्या तरुणी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या। अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या संदेशांसह अनेक मुंबईकर या मॅरेथॉनमध्ये अतिशय उत्साहात सहभागी झालेले होते। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीनं पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालत असताना टेबलवरच्या दिव्यामुळे त्यांच्या साडीनं अचानक पेट घेतला। सुदैवानं ही बाब लागलीच लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळलाय आणि त्यांच्या साडीला लागलेली आग लगेचच विझवण्यात यश आलेलं आहे। ही पुढची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीनं पेट घेतल्याची ही बातमी आपल्यापर्यंत येते। पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असताना बाजूला जो दिवा होता त्या दिव्यामुळे त्यांच्या साडीनं पेट घेतला। वेळीच हा सगळा प्रकार लक्षात आला आणि ही आग विझवण्यामध्ये यश आलं। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, काय नेमकी माहिती? ही सकाळी 11 वाजताची हिंजवडी परिसरातील घटना आहे। कराटेचा प्रशिक्षण क्लास आहे, तिथला तो प्रोग्राम होता पुरस्कार वितरण। तिथं ताईंना बोलवलं होतं, तिथं हा दीप प्रज्वलन करताना हा इन्सिडेंट घडलेला आहे। एकदम किरकोळ घटना होती, तात्काळ ही साडी विझवली गेली आणि त्यानंतर ताई पुन्हा रुटीन दौऱ्याला कार्यक्रमात पुन्हा व्यस्तही झाल्यात। तशा अर्थाने नव्हतं, पण हा बालंबाल वाचला असंच म्हणता येईल, कारण सार्वजनिक ठिकाणी सुप्रियाताई शेवटी खासदार आहेत, शरद पवारांच्या कन्या आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी असं चुकून जरी घडलं असलं तरी घटना दखल घेण्याजोगी निश्चितच आहे। पण त्यांनी तात्काळ स्वतःला सावरलं आणि त्यातनं बाहेर आले, ती साडी विझून टाकली आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमाला ते आता व्यस्तही झालेले आहेत। बरं, ठीक आहे चंद्रकांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।